15 वर्षापूर्वी मुलीचा बाप मुलीला 10 रुपये खर्चाला देत होता 2 महिन्याला. ते बी गपचीत द्यायचे, माणसं द्यायचे नाही. त्या बापाच्या घरात त्याला चहा मिळत नव्हता. बाप जर पुरीला भेटायला गेला तर हे श्रीमंत नवरदेवांचे बाप इतके नालायक होते. आता जिरली यांची. तुम्ही आता गार झाले, तुम्ही लय फुगीर होती. तुमच्या कडक टोप्या चांगल्या वळवळ करीत होत्या, आता जिरली तुमची. नाही तर तुम्हाला चांगले लोक पूर्वी कांद्याचे पैसे व्हायचे, कुटुंब मजेशीर होते, जमिनीत ताकद होती, उत्पन्न भरपूर, जमीन पाण्याच्या काढाला पाण्याचा प्रॉब्लेम नाही ना. तेव्हा तुम्हाला बळच पुरी देत होते लोक. तेव्हा तुम्ही लय आकडू. तुम्ही कुठं, आम्ही कुठं, हे कसं शक्य? तुमची जमीन आणि आमची कांद्याची चाळ सारखीच. आता कशी जिरली? आता का कोंबड्याचा नाही तो का चांद्याच्या चाळीत? आता बळच तुम्ही पुरीच्या बापाला म्हणता राम राम. तो लय यंदा नाही, तो तिकडे वड्याला सोडवो, आम्हाला नको. रे आता हे 2-4 वर्षापासून जेवढे लग्न चालेत ना, टोटल लग्नाचा खर्च पुरीचा बाप करतोय. आता पोऱ्याचा बाप, पुरीचा बाप आता खिशाला हातच घालत नाही. त्यानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झाले. ते आता डायरेक्ट म्हणते मी साहेब हो. पोराचा बाप अख्खा आपलं. आता उलट पुरीचा बाप मस्त तुरा काढून कार्यालयात हिंडतोय, भरपूर जवाब. लय दिसना नालायक सापडलाय हा ना. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग येतात? रेंज गेली काही पोरांची, रेंज पाहुणे येईन, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसलं. सावध व्हा. चला थोडं पुढं. बाळ बाहेर आलं, आजीने मांडीवर घेतलं, त्याला मयूर हे नाव ठेवलं. इथं आपण होतो. आणि आल्यानंतर त्या बाळाला अशा काही गोष्टी दिल्या की त्याने बदल करायचा. शरीर तो चिटाकलाय. कुणाला? मायेला. मूळ कोण येतो? ब्रह्म. जरा सावध. आणि एक वाक्य सांगा, परमार्थ अवघड नाही. आमच्या महाराज मंडळीने अवघड केला. अवघड वाक्य बोलायचे. लोक धोत्रावाले आणि फेटेवाले पाहायचे आणि इकडून अवघड वाक्य बोलायचे. ब्रह्म कुंडली घुसलं, तू ताण नको करू, कुंडलीलाही करू नको, तुलाही करू नको. वेद इतका सोपा आहे, वेद इतका सोपा आहे, वेद इतका सोपा आहे की तो आपण अवघड केलाय. नाही तर वेळ ज्ञानोबरायाने अख्खा वेद, ज्ञानोबरायाने अख्खा वेद 27 अभंगामध्ये लिहिला. 27 अख्खा वेद. देवाची एक द्वारी ते सर्व सुख गोडी. एवढे ग्रंथ अभंग जर ज्याने पाठ केले त्याला वेद वाचायची गरज नाही. यावर तुमचं मत काय? भागवताचा सार हरिपाठ, गाथ्याचा सार हरिपाठ, ज्ञानेश्वरीचा सार. महाराजांनी डायरेक्ट सांगून टाकलं ना, तुम्हाला देव व्हायचंय का? काय राहिलं शिल्लक? उगाच भाकरी खात नाही, सफरचंद खातो, बायको करीत नाही, टिकटॉक पाहतो. हे नाही, ही तास आहे. ए करंट लागला, बाळ बाहेर आलं, त्याला नाव दिलं. हा आता शिक फिट बसले तुम्ही. आता मयूर हे नाव दिलं. दिल्यानंतर घोटाळा असा झालाय, याला 14 गोष्टी दिल्या की त्या इतरांना कोणाला दिल्या नाहीत. इतरांना कोणाला दिल्या नाही, फक्त कोणाला त्या माणसाला आहेत. एक हात, हात हात माणसा. शाळेत नाही, शाळेत सोडून द्या. शाळेत किती शिकू दे लोक. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. लोकांनी पोरं आणायची कुठून? जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उताला. पोरं होतील कशी काय लोकांना? महाराज ज्यांना बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही, आणि जी बायका करायच्या मूडमध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही. एक हात 14 आहे बरं का. हात त्याला 3 शब्द. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, आणि चित्त शुद्ध होईल ध्यानानं, आणि धन शुद्ध होईल दानानं. मग आजच्या पुण्यस्मरणाला, 5व्या पुण्यस्मरणाला सगळ्यात महत्वाची गोष्ट अन्नदान. एवढंच आहे, बाकी काय नाही. किती हे तुम्ही आणि मी गंज कमावलंय मागच्या अवलादींसाठी, काय त्यांना घ्या नाही. आपलं आपल्याला विचारित काय केलंय माझ्यासाठी आपलं.
आता आपण केलं ते सांगायचं. बाप म्हणला मारली जखम आहे, मग आता काय करीन? तो लगेच म्हणतो कोणी मारा सांगितली, म्हणजे उपयोग काय त्याचा? एक वाक्य सांगा महाराज, आपल्या प्रारब्धात जेवढं असेल तेवढं दानानं पुण्य मिळेल, तेवढंच पुण्य. बाकी या मागच्या आवडतींसाठी किती केलं तर पुण्य नाही. आणि आपल्या पोरांचा घोटाळा काय झाला तुमच्या माझ्या, या हरामींना आपण कमवायलाच काही ठुलं नाही. इयर खंदून ठुली, पाईपलाईन करून ठुली, घर बांधून ठुलं, ते माझटले. उतारलं त्यांना, ते मोटरसायकल उचारलं, कुत्र्याला होता ना ती, त्याचा बाप पिसाळलेला होता. एवढं उताटून गेलं ना, यांना फुकाट मिळालं ना सगळं. हे जर उसखंडीला लावले असते, गाऊन द्यायचे आता खाली लावले असते, सायपणी खंदायला लावले असते ना, यांनी वळवळच केली नसती. यांना वळवळ का सुचली? सगळं फुकट. घर आहे, यर आहे, मोटार आहे, बापाला बारे सुद्धा क्लिअर काढून ठेवलेत. व्हायला निघले कोणत्या तुकड्यात कोणचं पाणी जाईल. म्हातारा म्हणजे बिगर बेवडोक्याचा इंजिनियर येतो. त्यानं बरोबर घर सुद्धा 2 पोरांना 2 बांधून ठेवले, झक मारून ठेवली. आपण वरून त्या आवला दिला 70ची पल्सर आहे फिरायला, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट. वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला, हिनं द्यायची 100. इथं लय खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. तो महिना नाही तो, त्याला मी 9वी पासून पाहते. एकाच वर्गात होतो आम्ही. तो जसा आहे काही जमलं नाही त्याला. आता त्या आवलं दिलं 100 खर्चायला, 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात. त्या अवलात का आला हरिपटकरी? वरून हात त्याच्या डोक्यावर आहे ना हिचा, दरिद्रीचा हात. मग त्या अवलादीला माज आला. आता आपल्या पोरांनी वाढदिवस साजरी करायला सुरुवात केली. आता घरी नाही करीत, त्याला बाप नाही ना. इक्याला सापडेला अवलादी ह्या. आता या हरामींचे वाढदिवस आता धाब्याच्या पुढे आहेत. धाब्यावर 90 प्यायच्या, केक ठेवायचा धाब्याच्या पुढं, आणि मग तो एकमेकाच्या तोंडात प्रसाद म्हणून घालायचा, हॅपी बर्थडे टू. आणि 90 पिऊन मग एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायच्या, त्या पोरानं. खरंय का खोटंय? खरंय का खोटंय? खरंय. मग आपले भक्त खोटं नाही मग आपले पोरं. पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर स्पीड मध्ये कोण बोलती रे? मम्मी. करेक्ट. आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्तर कोण? मम्मी. आणि पप्पा सगळ्यात जास्त कोणला घाबरतो घरात? काढा बचत गट. पोरांनो लवकर आजी उठती का मम्मी? आजी. करेक्ट. आणि निवांत उठून पहिला चहा ढोशी ती मम्मी. करेक्ट. आता मी बोललो असतं तो झोंबला असतं, तुमचेच असल्यामुळं काय म्हणता येईल. चला थोडं पुढं. हात एकच वर का 14 सांगतो पटकन. हात 1, 14 मोजायचे बाबा. किती? 14. हात 1, दान करा, दान करा. आणि पाया पडून सांगतो तेवढंच सत्य आहे, नाही तर बाकी सगळं. आता हे बिचाऱ्या घुमरी परिवाराचं एवढं मोठं अन्नदान घडेल ना, एवढंच पुण्य खरंय. खालच्या वावरात डाळिंब केले तरी तेच, वर चिंगळ्या लावले तरी तेच. महिला मंडळ 2 सखे भाऊ आहे, एक शेतीवर आहे आणि एक नोकरीला आहे. शेतीवर येतो तुमचा नवरा आहे, तो सासऱ्यानं ठुला का तुमच्या कर्मान, त्याच्या कर्मान राहिला. करेक्ट. वा 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 वा. तरी ती सासऱ्याला काय म्हणते माहिती का? वाटोळं केलं माझ्या नवऱ्याचं. तू होती तवा? तू होती? तुला माहिती तुझ्या नवऱ्याचा इतिहास काही? त्याच्या पायी 3 गुरुजीनं बदल्या करून घेतल्या, असा नमुना गडी होता. त्याला जर सकाळी 9वी पाटी दिली तर दुपारी 60 घेऊन तो उलट तो सण घातल्यामुळे बैला आकाळलाय तो. आणि काय झालं, सरकार कायदा हे सगळं बायांच्या बाजूने गेलं ना. महाराज नको त्याला मार्केट आलो, बाया जमूनच देईन असं काय.
आपण घरात काही बोललं ती म्हणते दावा लावीन. अरे काय दावा लावीन तू काय, आम्ही म्हणजे बावळाटच ठरलोय हो. आणि आमच्यावर अन्याय झाला. काय अन्याय तुमच्या, आज वाघासारखे गडी पण बिबटे करून टाकले तुम्ही, आहे का काय? आणि आमच्यावर अन्याय झाला. कायचा अन्याय झाला डोंबले, बायकोला बोलायचे दिवसच नाही राहिले मला. ते काय तर, आणि काय झालंय बुद्धी झाली कमी आणि अधिकार झाला, त्याच्यामुळे बावळ्याचा बाजार झाला सगळा. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी फेटे सुरू केलेत लग्नात. तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो नऊवार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या नावळी तो मुंडके. मग आता काय करतो, अर्थ लोपले पोरांनी नाश केला, शब्द ज्ञानी विषय लोभी मनन साधना घे बुडवले. हात एक बोलणे दोन, 14च्या 14 सांगतो एका मिनिटात. हात एक दान करा, दोन बोलणं नीट बोलावं, शक्यतो बोलूच नाही, नाही तर बोलावं पण कसं, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, चांगलं बोलावं. आणि महिला मंडळाला 3 गोष्टी सांगतो, पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा, आणि घरात वाणी जपून वापरा. वाणी जपून वापरा, आणि वाणी वयाचं भान ठेवून वापरा. आपण सुनबाई आहेत, आपली वाणी सासऱ्यापर्यंत जा. एक वाक्य सांग खरं, सासू सासऱ्याला बोलायचा तुम्हाला काही अधिकारच नाही. काय तुझ्या बापानं टेम्पोवर भांडे दिले, ते कोणतं नीट राहिलंय त्याच्यातलं? आपण तर घरात घालताना मोडलं, दिवाणचं तर पहिलंच तंगड निघेल होतं, सोफा सेटवर फक्त कोंबडीनं उडी आणली, दाबला खाली. काय काम आहे सासू सासऱ्याला बोलायचं? काय आपण खिलारी पायदा घेतला विकत त्याच्याशी बोलायचं? एक वाक्य सांगा, शेतकरी वर्ग दुष्काळ सहन करेल, शेतकरी वर्ग गरिबी सहन करेल, शेतकरी वर्ग सगळं सहन करेल, पण मुलानं सुनबाईनं केलेला अपमान शहाणी माणसं सहन करू शकत नाही. त्याला दुष्काळ पडला ना काय वाटत नाही, त्याचं नुकसान झालं ना त्याला काही वाटत नाही, तो देवाची कृपा आहे. हो द्या, जाऊ द्या, सोयाबीन काढली होती, बरं यंदा सोयाबीनचे पैसे झाले असते, मजूरच मिळालं. या गुतल्या होत्या प्रचाराला, सोयाबीन आणि प्रचार संघ चालता. माहीतच नाही तिला कोणत्या पक्षाची सभा आहे, बसली गाडीत आणि गेली. एका बाईनं 3 सभा काढल्या, फक्त गळ्यातलं फडकं बदलायचं, थोडी 30. शेतकऱ्याला अपमान वाटत नाही. हात एक बोलणे दोन, दोन झाले. 3 हसणे, हसत जा, ईश्वराने दिलेली देणगी. माझ्या कीर्तनाला बसलेल्या मी एवढ्या माणसाला सर्टिफिकेट देणार, त्याला 6 महिने अटॅक येत नाही. अटॅक बीपी काय नाही, एकटा हसतो घरी गेला होतो एकदा. आणि एज्युकेटेड लोक नीट ऐका, शिक्षक लोक, वकील विकील कोणी असले, डॉक्टर फिक्टर कीर्तनाला, अटॅक इज ए नॉट अ डिसीज. अटॅक इज ए नॉट अ डिसीज. अटॅक इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाहीये, अटॅक हे मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचं लक्षण आहे. अटॅकला लक्षण कुठे? बरं, अटॅक जर रोग असता डॉक्टरला यायचं काय काम? त्याच्यात उशाला गोळ्या होत्या. म्हणजे अटॅक हा रोग नाहीये महाराज, अटॅक हा रोग नाहीये. तुमच्या माझ्या घरामध्ये मानसिक संतुलन डॅमेज झाल्यामुळं मेंदूवर तणाव आहे. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मेंदूवर तणाव आहे.